का? बऱ्याच ठिकाणी त्या गोष्टी लागतात. बँकेत अकाउंट उघडायचं आहे, तुम्हाला त्या गोष्टी लागतील. परमनंट आहे, त्या कायमस्वरूपी लागणारे आहे. तसंच अकाउंटन्सीमध्ये जो काही रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड केव्हा युजेबल होऊ शकतो. एखादा ट्रान्झॅक्शन आपल्याला रिमाइंड करायचं असेल तर आपण तात्काळ बघू शकतो. सपोज वी परचेज दी शेअर्स 7 years ago and we can't find that shares. But suppose in our mobile message is there that your such and such shares value is now became such and such. आणि आपल्याला आता ते पैशांची गरज आहे. मग तेव्हा जर आपल्याला सर्टिफिकेट वगैरे सापडत नसेल तर अशा वेळेस ते रेकॉर्डिंग कामाला येतं की कोणत्या तारखेला आपण ते शेअर्स परचेस केले होते. मग ही तारीख माहिती पडली तर आपल्याला पुढच्या गोष्टी सुलभ होतात. आता तारीख केव्हा सापडली? आपण रेकॉर्ड केलेली होती म्हणून ती तारीख सापडली. इन द सेम वे, सपोज तुम्ही शाळा शिकत आहात आणि शाळा शिकता शिकता तुम्हाला 6 वर्षे होऊन गेली आणि 6 वर्षानंतर तुम्हाला अचानक शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत हवी आहे. अशा वेळेस तुम्ही त्या शाळेत जातात. पण शाळेत जाताना ते शाळेतले कर्मचारी तुम्हाला विचारतात की तुम्ही कोणत्या वर्षाला या शाळेत होतात. नाउ यू मस्ट नो दॅट रेकॉर्डिंग. नाउ दॅट रेकॉर्ड इज व्हेरी इसेन्शियल. मग तुमच्याकडे आय कार्ड असेल, त्या आय कार्डवरून तुम्ही इयर सांगू शकतात. पण हे इयर जर तुम्ही सांगितलं तर त्या कर्मचाऱ्याला तुमचं LC देणं सोपं जातं. इन द सेम वे, इन बुक किपिंग परमनंट रेकॉर्ड इज देअर. आणि हे रेकॉर्ड केव्हा कोणत्या क्षणी कामाला येईल काही सांगता येऊ शकत नाही. की एखाद्या ट्रान्झॅक्शन वरून तुम्हाला पैशांची देवाणघेवाण किती झाली होती हे जर माहिती करायचं असेल तर तुम्हाला ते सोपं जातं. म्हणून त्यांनी म्हटलंय की बुक किपिंग सर्व्स ॲज अ परमनंट रेकॉर्ड ऑफ द मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स ऑफ अन एंटरप्राइज बिझनेस and it can be produced as an evidence whenever and wherever required. इन्फॉर्मेशन म्हणून मला ती कामाला येते. म्हणजे समजा एखादा कोर्ट मॅटर असेल आणि एखाद्याला तुम्ही पैसे दिलेले असतील, मग तुमच्याकडे जर त्याचं प्रॉपर रेकॉर्ड असेल तर तुम्ही त्या रेकॉर्डवरून त्या माणसाकडनं तेवढे पैसे वसूल करू शकतात. त्यासाठी रेकॉर्ड पाहिजे. जर तुमच्याकडे रेकॉर्डच राहिला नाही then how it can be possible for you to collect the money from that person or file a sue on that person? It's not possible. मग ह्या ज्या गोष्टी आहेत यासाठी परमनंट रेकॉर्ड हे असतं आणि ते रेकॉर्ड केव्हा युजेबल होईल हे सांगता येत नाही. हा एक एव्हिडन्स म्हणून आपल्याला वापरता येतो, एक पुरावा म्हणून आपल्याला तो वापरता येतो. And therefore recording is very essential. The next thing is to know the profit or loss of the business during the financial year. To know the profit or loss, our business is profitable or not. If business is not profitable, then why should we run that business? Just close that business. Means our business will get profit or not, or suffering from loss. How we can get this information? When we record the all transactions into books of accounts properly. ते उद्देश आहे या बुक किपिंगचं
की तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये प्रॉफिट होतो आहे की लॉस होतो आहे, हे तुम्हाला माहीत होण्यासाठी बुककीपिंग हे महत्त्वाचं आहे. आणि हे बुककीपिंगचं महत्त्वाचं उद्देश आहे. प्रॉफिट होत असलेले बिझनेस वाढवा आणि लॉस होत असलेले बिझनेस कमी करा. जसं एक साधी गोष्ट बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या मोटर व्हेकल कंपन्या आहेत. एकच आपण घेतलं टाटा मोटर्स, तर टाटा मोटर्सचे असंख्य गाड्यांचे प्रॉडक्ट आहेत. मग अशा वेळेस जर त्यांना माहिती पडलं की या विशिष्ट गाड्यांमध्ये आपल्याला नफा जास्त मिळतोय आणि या बाकीच्या गाड्यांमध्ये नफा थोडा कमी मिळतोय किंवा लॉस होतोय, तर ते ताबडतोब डिसिजन घेऊ शकतात की वी शुड क्लोज दिस बिझनेस and we should start or we can concentrate on the business which is more profitable. आणि ऑटोमॅटिक जे प्रॉडक्ट त्यांचे कमी विकले जातात त्यांच्याकडे त्यांचं लक्ष कमी होईल आणि जे प्रॉडक्ट विकले जातात त्यांच्याकडे त्यांना जास्त पद्धतीने लक्ष देता येऊ शकतं. मग अशा पद्धतीने डिसिजन घेण्यासाठी सुद्धा हे अत्यंत उपयुक्त आहे. दिस इज व्हेरी बेनिफिशियल. The next thing is to know the total assets and liabilities of the enterprise. Total assets म्हणजे मालमत्ता. आपल्या एकूण मालमत्ता किती आहेत? जर आपल्या मालमत्ता जास्त असतील तर आपली पोझिशन साऊंड आहे, चांगली आहे, उत्तम आहे. आणि लायबिलिटीज म्हणजे कोणाला आपलं किती देणं आहे. लाईक सपोज मी बँकेतून लोन घेतलेला आहे, देन वी हॅव टू रिपे दॅट लोन अलॉंग विथ द इंटरेस्ट. सो हाऊ मच अमाउंट वी हॅव टू पे, this can be known by bookkeeping. What are our assets? समजा कोणाकडनं आपल्याला घेणं आहे, आपण कस्टमर्सला माल विकलेला आहे आणि त्यांच्याकडनं पैसे घेणे आहेत, मग एक प्रकारची आपली ॲसेट झाली. पैसे येणे म्हणजे एक प्रकारे आपली ॲसेट आहे. आणि मग कोणाकडनं किती पैसे येणे आहेत, किती पैसे आपल्याला मिळणार आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला या बुककीपिंग वरून मिळू शकतात. कारण आपल्याकडे त्या सगळ्या गोष्टींचा रेकॉर्ड असतो. कोणाला माल उधारीने दिलेला आहे आणि त्याच्याकडनं किती पैसे आपल्याला येणे आहेत, कोणाकडनं आपण माल उधारीने घेतलेला आहे आणि त्याला किती पैसे देणे आहेत. देण्याचा संबंध आला म्हणजे लायबिलिटीज, दिस इज आवर लायबिलिटी टू पे. आणि येण्याचा संबंध असेल तर दॅट इज आवर ॲसेट. वेगवेगळी मालमत्ता असतील, आपल्याला बिल्डिंग बांधल्या आपण, मग या बिल्डिंग आपल्या मालकीच्या आहे, दिस इज आवर प्रॉपरली ॲसेट. सो दीज थिंग्स वी हॅव प्रॉपरली नो थ्रू दिस बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. द नेक्स्ट थिंग इज टू नो व्हॉट द बिझनेसमॅन ओज टू अदर्स. ओज म्हणजे देणे, दुसऱ्यांना किती देणं बाकी आहे. अँड व्हॉट अदर्स ओ टू हिम, आणि दुसरे त्याला किती देणार आहेत. आपलं किती देणं आहे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून. सपोज कंपनी आहे, कंपनी वेगवेगळ्या मार्गाने भांडवल उभारते, त्याच्यातला प्रमुख मार्ग आहे शेअर्स. मग शेअर्स विकले असतील तर कंपनीला मालमत्ता मिळते, मग त्या शेअर्सवर कंपनीला डिव्हिडंड द्यावं लागतं. मग किती डिव्हिडंड कंपनीला देणं आहे, कर्ज घेतलं असेल तर किती कर्जाची रक्कम देणं आहे. या सगळ्या गोष्टी या बुककीपिंग वरून आपल्याला कळतात आणि त्यामुळे नेमका आपली फायनान्शियल पोझिशन काय आहे याचा सुद्धा अंदाज आपण वर्तवू शकतो. that our financial position is strong or not. तर next point is businessman comes to know the current year's progress over previous year and compares its financial results with other business enterprise in similar line. Businessman comes to know, know म्हणजे माहिती होणे. काय?
की आपली करंट इयरची प्रोग्रेस कशी आहे प्रिव्हियस इयरपेक्षा. सपोज प्रिव्हियस इयर्समध्ये आपला सेल होता 2 लाख, यावर्षी आपला सेल झाला 3 लाख. म्हणजे आपली पोझिशन वाढली का नाही हो? आपला सेल वाढला ना. सेल वाढला म्हणजे इथे प्रोग्रेस होते आहे. आणि आपल्या वाढलेल्या सेलमध्ये आपण आपल्या कॉम्पिटिटरचे सेल वाढले की नाही त्याच्याबद्दल सुद्धा माहिती घेऊ शकतो. की सपोज आपला लाखभर सेल वाढला आणि कॉम्पिटिटरचा सेल समजा 2 लाखाने वाढला असेल, तरी आपण समजू शकतो की आपली मार्केटमधली पोझिशन अजून इतकी स्ट्रॉंग नाही, कारण आपला कॉम्पिटिटर आपल्यापेक्षा सरस आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? अशा प्रकारच्या डिसिजन घेण्यासाठी बुक किपिंग हे उपयुक्त ठरतं, महत्त्वाचं ठरतं. अँड देअरफोर वी मस्ट मेंटेन बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. अशा पद्धतीने आपण बुककीपिंग म्हणजे काय, बुककीपिंगचे फीचर्स काय आहेत, ऑब्जेक्टिव्स काय आहेत, याबद्दलची एक चांगली माहिती घेतली. याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही बिनधास्तपणे आम्हाला विचारू शकता. हा टॉपिक जरी इतका इम्पॉर्टंट नसेल, म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जरी इम्पॉर्टंट नसेल, तरी पुढे ज्या कन्सेप्ट येणार आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बेसिकली बुककीपिंग म्हणजे काय, अकाउंटन्सी म्हणजे काय, या कन्सेप्ट जरी तुम्हाला कळाल्या तर तुम्हाला पुढे अभ्यास करण्यासाठी त्या उपयुक्त ठरू शकतात. बुककीपिंग ही शॉर्टर कन्सेप्ट आहे, तर अकाउंटन्सी ही वाईड कन्सेप्ट आहे. बुककीपिंगमध्ये फक्त रेकॉर्ड होतं, तर त्याचं खरं इंटरप्रिटेशन किंवा त्याच्यातून खऱ्या गोष्टी या कळतात त्या अकाउंटन्सीमध्ये कळतात. आणि म्हणून ह्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे. इतकं बोलून आजचा आपण टॉपिक इथेच संपूया. पुढच्या तासाला वेगवेगळ्या प्रकारच्या डेफिनेशन्स आपण शिकूया आणि त्या सगळ्यात महत्त्वाच्या असतील. एवढे बोलून सर्व न्यू कमर्सला पुनश्च एकदा शुभेच्छा. धन्यवाद.